आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, सरकारने घोषित केलेलं पॅकेज बकवास आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। हे सरकार दगाबाज, दौऱ्यातून जनतेसमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे असं सुद्धा ठाकरेंनी या दरम्यान म्हटलेलं आहे। तर नोटबंदी झाली तशी शेतकऱ्यांनी महायुतीची वोटबंदी करावी असं उद्धव ठाकरे म्हणाले। वोटबंदी केली तर सरकार वटणीवरती येईल असे उद्धव ठाकरे यांनी या दरम्यान म्हटले आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे की तुम्ही जो काय आव आणलाय, जे काय सोंग आणलंय, हे किती बोगस आहे, हे सरकार कसं दगाबाज आहे, ह्या सरकारचं पॅकेज हे कसं नुसतं बकवास आहे, हे या दौऱ्यातनं जनतेसमोर मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधान यांनी नोटबंदी केली होती, तसं मी शेतकऱ्यांना आवाहन म्हणजे विनंती केलेली आहे की तुम्ही तुमच्यातले जातपात धर्म सगळे बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक व्हा आणि जोपर्यंत तुम्हाला मदत मिळत नाही, जोपर्यंत तुमची कर्जमुक्ती होत नाही, विम्याचे पैसे मिळत नाही, हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही, वाहून गेलेले शेतीसाठी माती मिळत नाही, बी बियाणं मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही महायुतीला म्हणजे भाजप प्रणित आणि त्यांच्या कुबड्या, भाजप आणि त्यांच्या कुबड्यांना वोटबंदी म्हणजे मतबंदी करा।